Okay, very good morning. Hello everyone. Welcome to यशस्वी Academy. आज हम पढ़ने वाले हैं एम्फिबोलिक पाथवे. ठीक आहे. एम्फिबोलिक पाथवे असा शब्द काय आहे सर? म्हणजे एम्फीचा शब्द काय आहे इंग्लिशमध्ये? बोथ. एम्फी म्हणजे बोथ. आता मोस्टली मी तुम्हाला सांगितलं होतं की फोटोसिंथेसिस मध्ये गोष्टी तयार होतात. त्याला कुठला पाथवे म्हणला आपण? ॲनाबॉलिक पाथवे. बघा, पाथवे दोन प्रकारचे आहेत. ॲनाबॉलिक पाथवे, कॅटाबॉलिक पाथवे. ॲनाबॉलिक मीन्स व्हॉट? फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स फ्रॉम सिम्पल. कॅटाबॉलिक म्हणजे काय? फॉर्मेशन ऑफ सिम्पल फ्रॉम कॉम्प्लेक्स, म्हणजे ब्रेकडाऊन. म्हणजे काय? म्हणजे ब्रेकडाऊन होणं म्हणजे कॅटाबॉलिक, तयार होणं म्हणजे ॲनाबॉलिक. कसं? ब्रेकडाऊन म्हणजे कॅटाबॉलिक आणि फॉर्मेशन म्हणजे. मग तुम्ही मला सांगा, रेस्पिरेशन मध्ये काय झालं? ऍक्च्युली काय झालं? ग्लुकोजचं ब्रेकडाऊन झालं, कम्प्लीट ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज. मग तुम्ही काय म्हणलं पाहिजे रेस्पिरेशनला? कॅटाबॉलिक पाथवे. ठीक आहे. काय म्हणतात बघा ते. ग्लुकोज इज फेवर्ड सबस्ट्रेट फॉर रेस्पिरेशन. सो ऑल कार्बोहायड्रेट्स आर फर्स्ट कन्व्हर्टेड इनटू ग्लुकोज फॉर रेस्पिरेशन. आपण कोणतेही कार्बोहायड्रेट खाल्लं तरी बॉडी त्याला कशामध्ये कन्व्हर्ट करते? ग्लुकोजमध्ये कन्व्हर्ट करते, देन वापरते. आपली ब्लड शुगरच काय आहे? ग्लुकोज आहे. ठीक आहे. अदर सबस्ट्रेट आर ऑल्सो रेस्पायर्ड. मग सर, कार्बोहायड्रेट नाही खाल्लं तर बॉडी कशी काय जिवंत राहू शकते? जर कार्बोहायड्रेट नसेल तर आपली बॉडी प्रोटीनचा वापर करते. प्रोटीन पण नसेल, फॅटचा वापर करते. फॅट पण नसेल, मरते मग. बरोबर. आपली बॉडी जर सिक्वेन्सली सबस्ट्रेट वापरते, ह्याच्यामध्ये टॉप प्रायोरिटी देते कार्बोहायड्रेट. समजा त्या व्यक्ती कार्बोहायड्रेट खाल्लंच नाही, सेकंड त्याला प्रायोरिटी देते फॅट. त्याला फॅट, माणूस बारीक बारीक व्हायला लागतो. आणि त्याच्या बॉडीतले फॅट संपले का मग बॉडी काय वापरायला चालू करते? मसल्स, म्हणजे प्रोटीन वापरायला चालू करते. प्रोटीन बी संपलं, त्याच्या अंगात काय राहतं? फक्त हाडं राहतात, मग मरते बघा ते. त्याचा सोर्स संपतो. बरोबर. याचा अर्थ अदर सबस्ट्रेट आर ऑल्सो रेस्पायर्ड. कसं काय सर? मी हा चार्ट बघू शकता, तुम्हाला क्लिअरली कळेल स्टोरी कशी होते. हे बघा इथं. जर आपण आता हा पाथवे शिकलोय का? काय सर माहित नाही. बघा, ऐका. आपण बघितलं कार्बोहायड्रेट होतं, काय झालं? सिंपल शुगर झालं. कुठलं एन्झाइम वापरलेलं? व्हेरी गुड, इन्व्हर्टेज. इन्व्हर्टेजनं काय केलं? सुक्रोजचं ग्लुकोज किंवा स्टार्चचं ग्लुकोज बनवलं. पहिले आठवा ग्लायकोलिसिस. मग आता ह्या ग्लुकोजचं काय होणार? ग्लायकोलिसिस झालं. म्हणजेच काय? ग्लुकोज 6 फॉस्फेट, फ्रुक्टोज 1,6 बायफॉस्फेट, DHAP, PGAL, पायरुविक ऍसिड, ऍसिटिल कोएन्झाइम हे क्रेब्स सायकल. बरोबर का? असंच झालं ना? बरोबर का? मग ऍसिटिल क्रेब्स सायकल मध्ये काय झालं? NADH, APDH तयार झालं आणि ATP तयार झालं. हे कशासाठी झालं? ग्लुकोजसाठी किंवा कार्बोहायड्रेटसाठी. जर बॉडीकडे ग्लुकोज नाहीये, बॉडी काय वापरणार आहे? फॅट. फॅटचं काय करते बॉडी? तर बॉडी फॅटचा आधी फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल बनवते. झालं डायजेशन ऑफ फॅट. आपण खाल्लेलं फॅटचं फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल तयार होतात. आणि ह्या फॅटी ऍसिडचं डायरेक्ट कन्व्हर्जन कशामध्ये होतं? ऍसिटिल कोएन्झाइम. पुढचं प्रोसेस सेम. पुढची प्रोसेस सेम. त्याच्यानंतर समजा हे बघा, हे ग्लिसरॉल आहे. ग्लिसरॉलचं काय होतं? DHAP तयार होतो, त्याचं पायरुविक ऍसिड, त्याचं ऍसिटिल, ते क्रेब्स सायकल, त्याने एनर्जी. समजा ते बी संपलं, तर बॉडीला काय वापरायचे? प्रोटीन. बॉडी काय करेल? प्रोटीनचं काय बनवते? अमायनो ऍसिड. अमायनो ऍसिड, पायरुविक ऍसिड. पायरुविक ऍसिड, बाकी सगळं सेम. कळतो का? सगळ्यांमध्ये क्रेब्स सायकल काय कॉमन आहे. सुद्धा कळा इथपर्यंत. म्हणजे जरी बॉडीला कार्बोहायड्रेट नाही मिळालं तर बॉडी हे बी करू शकते. तर करा, जर ऍसिटिल कोएन्झाइम ए पासून फॅटी ऍसिड पासून ऍसिटिल कोएन्झाइम ए तयार होते, याचा अर्थ ऍसिटिल कोएन्झाइम ए पासून फॅटी ऍसिड तयार होऊ शकते का नाही? येस ऑर नो? पायरुविक ऍसिड, अमायनो ऍसिड पासून पायरुविक ऍसिड तयार होते, म्हणजे पायरुविक ऍसिड पासून अमायनो ऍसिड तयार होऊ शकते का नाही? येस. याचा अर्थ कधी कधी आपण कार्बोहायड्रेट खाल्ल्यानंतर त्या कार्बोहायड्रेट पासून बॉडी काय बनवू शकते? फॅट बी बनवू शकते. लक्षात ठेवा. कळलं का? लोकांना वाटतं सर मी कार्बोहायड्रेट खाते पण माझ्या बॉडीत फॅट का वाढते? कळलं का?
कार्बोहायड्रेटने बी तुम्ही काय करू शकता, फॅट बनवू शकता. बॉडी बनवते एक्स्ट्राचा कार्बोहायड्रेट्स. पटते का तुम्हाला हे? नाही पटत? असं होतंय म्हणजे असं होऊ शकत असेल ना, आहे की नाही? हे इतराज कळते का? पुढे जाऊया आता टॉपिक मध्ये. काय म्हणणं आहे बघा, फॅट ब्रेकडाऊन into glycerol and fatty acid. Fatty acids are degraded to acetyl-CoA and enter the pathway. Same glycerol is converted to PGAL and enter the pathway. तुम्हाला विचारते ना, कुठला मॉलिक्यूल कुठल्या वेनं एंटर करतोय क्रेब्स सायकल मध्ये. याच्यामध्ये कोण आहे पहिला? फॅटी ऍसिड्स. फॅटी ऍसिडचं काय बनणार आहे? ऍसिटिल-CoA, आणि ते कुठं जाणार आहे? क्रेब्स सायकल. दुसरा कोण आहे? ग्लिसरॉल. फॅटी ऍसिड सोबत ग्लिसरॉल पण तयार होते फॅटमध्ये. ते कुठं जातोय? पायरुविक ऍसिड. सॉरी, त्याआधी काय होतोय? पीजीएल, आणि तो पाथमध्ये एंटर करतो. प्रोटीन्स डायरेक्ट कसे एंटर करतात बघा. प्रोटीनचं ब्रेकडाऊन होतं बाय प्रोटीएजेस. प्रोटीएजेस नावाचे एन्झाईम प्रोटीनला करते ब्रेकडाऊन. काय करते पुढं? प्रोटीन्स आर डिग्रेडेड बाय प्रोटीएजेस इनटू अमायनो ऍसिड. Each amino acid after deamination enter the pathway at some stage in the Krebs cycle or as a pyruvate or तिन्ही प्रकारे जाते. डायरेक्ट क्रेब्स सायकल मध्ये जाऊ शकते, किंवा आधी ऍसिटिल कोएन्झाइम हे होते मग क्रेब्स सायकल मध्ये, किंवा आधी पायरुवेट आणि मग यस ते होते. बघा आता, जसं प्रोटीन कशाने बनलंय? अमायनो ऍसिड्स. कार्बोहायड्रेट्स कशाने बनलेत? ग्लुकोजने. तसं फॅट जे असतं ना, फॅट लिपिड्स कशाने बनलेले असतात? फॅट ऍसिड आणि ग्लिसरॉल. हे अल्कोहोल आहे बघा, ते एक फॅटचा कंपोनंट आहे. फॅट कशाने बनले? फॅट ऍसिड आणि ग्लिसरॉल. ग्लिसरॉल इज टाईप ऑफ अल्कोहोल. शेवटी ओएल लागलं की नाही? ग्लिसरॉल, इथेनॉल, इथेनॉल. इथेनॉल म्हणल्यावर काय येते? अल्डिहाइड, आहे की नाही? लाईक दिस. ग्लिसरॉल काय आहे? अल्कोहोल. टाइप ऑफ अल्कोहोल प्रेझेंट इन लिपिड्स. समजते का सर्वांना? झोप झाली का सर्वांची? झाले का? बरे आहात का सगळे? तर ट्रान्झिशन फेज आहे, आजारी पडू शकतात, जाऊ शकतो. माझा हे नाही गेला कसा बोलून बोलून. तो रेस्पिरेटरी पाथवे इज जनरली कन्सिडर्ड एज अ कॅटाबॉलिक पाथ. तर असं विचारलं, जनरली काय म्हणायचं त्याला? कॅटाबॉलिक. वाय कॅटाबॉलिक? ब्रेकडाऊन होते. काय होते? ओके. सो इट इज बेटर कॉल्ड ॲज, हां पण परत काय म्हणलं बघा, बट इट इज इन्व्हॉल्व बोथ ॲनाबॉलिक सिंथेसिस अँड कॅटाबॉलिझम दॅट इज ब्रेकडाऊन. सो इट इज बेटर कॉल्ड ॲज ॲम्फिबोलिक पाथ. ह्याला काय म्हणायचं? ॲम्फिबोलिक पाथ. बरोबर का चुकीचं आहे? थोडं पुढे जाऊया अजून गोष्ट. कसं कसं काय सर? याला कॅटाबॉलिक कळलं आम्हाला सर, कारण ग्लुकोजचं काय झालं? ब्रेकडाऊन झालं आणि एटीपी मिळाली. मी ॲनाबॉलिक कसं काय म्हणू शकतो? कारण देतो तुम्हाला बघा. फॅटी ऍसिड ब्रेकडाऊन टू ऍसिटिल कोएन्झाइम, बरोबर आहे, बिफोर एंटरिंग द रेस्पिरेटरी पाथवे. बट व्हेन द ऑर्गॅनिझम नीड टू सिंथेसाइज फॅटी ऍसिड, त्यावेळेस काय होऊ शकतं? ऍसिटिल कोएन्झाइम विथड्रॉ फ्रॉम रेस्पिरेटरी पाथवे. म्हणजे ग्लुकोजने तयार केलेला ऍसिटिल कुठं जाऊ शकतो? फॅटी ऍसिड बनवायला तिकडे जाऊ शकतो. तर फॅटी ऍसिड पासून ऍसिडिल तयार होते, याचा अर्थ ऍसिडिल पासून काय तयार होऊ शकतं? बॉडीला काय झालं? बॉडीनं कार्बोहायड्रेट खाल्लं, बॉडीला काय मिळालं? ऍसिटिल कोएन्झाइम. बॉडीला माहिती आहे की ऍसिटिल कोएन्झाइम खूप आहे आपल्याला, आपल्या एनर्जी नाही, आपल्याला काय बनवायचे? फॅट. बॉडी काय करते? ऍसिटिलला कशात कन्वर्ट करते? फॅटी ऍसिड. बॉडीनं काय बनवलं? फॅटी ऍसिड बनवलं ना, सिंथेसिस झालं ना, मग ॲनाबॉलिक ना, आहे की नाही? व्हेरी गुड. But when organism need to synthesize fatty acid, acetyl-CoA withdraw from respiratory pathway. Similarly, during breakdown and synthesis of protein, respiratory intermediates are involved. प्रोटीनचं पण तसंच आहे. प्रोटीनला तुम्ही कार्बोहायड्रेट खाऊन प्रोटीन बनवू शकताय, असं बी किंवा असं पण,
दोन्ही वेनं. बरोबर का? पटते का तुम्हाला हे? येस. अशी स्टोरी आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं? ॲम्फिबोलिक पाथवे. तुम्हाला विचारलं ॲम्फिबोलिक पाथवे का म्हणायचं, सांगू शकताय ना? जायचं का पुढं? ओके आहे का? ओके म्हणा की. होय म्हणा, ओके म्हणा. नुसतं ऑर्गन्स गारटल्यासारखं नाही बसायचं. नाही सॉरी, मेंदू गारटल्यासारखा. बरोबर का? रात्री 10 वाजता आईस्क्रीम खा. अमूलचं खूप छान होतं, म्हणजे ते ॲक्च्युअली डार्क डार्क चॉकलेट. 3 लेअर होते त्याच्यामध्ये. वरचं एक लेअर, मध्ये एक लेअर, आणि त्या हे असते ना, हे पकडायची कान, त्याच्यावर एक लेअर चॉकलेट. छान होतं. मी ते रात्री खूप उशिरा खाल्लं. आजकाल मी थंडीत पण थंड खायला लागलोय. आईस्क्रीम, फालुदा. परवा दिवशी फालुदा खाल्ला. सांगितलं खाल्लं पाहिजे माणसं. खाऊन पिऊन सॉरी जगायचं. मरना तो एक दिन है ना. अलविदा कहने का मौका ना मिले, ये गलत है. मरना तो हर एक को एक दिन, सिर्फ अलविदा कहने का मौका ना मिले, ये बुरी बात है. कळलं का? नाही कळलं तुम्हाला? नाही कळलं ना? माणूस मरतो हे वाईट गोष्ट नसते. मरायच्या आधी त्याचे काही कामं राहिलेले असतात. लाईक त्याला कुणाला तरी मरताना बोलायचं असतं, मरायचं असतं. तसाच मेला तर काय होतंय मग? मन हे अर्ध राहते ना, अर्ध इकडे राहते ना, अर्ध मरते. काय म्हणतोय? मरने का गम नाही, अलविदा कहने का मौका ना मिले. अलविदा म्हणायचं चाललंय ना, म्हणजे म्हणजे मरण कुठलं चांगलं ज्याच्यामध्ये तुम्ही समाधानी आहात, तुम्ही सगळ्यांशी बोलून मेलात. सगळं ओके, 4 दिवसांनी काय कामं ठरले आहेत, ह्या काही कामं ठरले, ते काम ठरले, त्याच्या आधीच तो मेला. काय झालं? अलविदा कहने का मौका नहीं मिला. वो गलत. काय वाटतं तुम्हाला? सुचलेलं एक वाक्य होतं, मोडकं तोडकं. बॅक टू द नेक्स्ट पॉइंट, दॅट इज रेस्पिरेटरी क्वेश्चंट. कुणी लावलं होतं? सगळं चमकत होतं तिथं. कधी सुद्धा ओके असू द्या. होतं कधी कधी. मला दिसतंय ना सगळं ओके आहे ना? पाठीमागची बाल्कनीतली मुलं पॉपकॉर्न वगैरे आणले खायला. हॉटेलला गेल्यावर कधी खाल्लंय का पॉपकॉर्न? लय महाग असतं. एवढं श्रीमंत व्हायचंय की पिक्चरच्या तिकीटापेक्षा 2 पट पैशाचं खायलाच घेऊन जायचं आत. 3 तास फुल काय खा वाटतंय ते. मी तर खाल्लंय तसं. आता ते मन नाही रे. नहीं अभी हमें कोई अनबन नहीं है. हमें कोई अनबन नहीं है, बस अभी वो मन नहीं है. तो मन आता मन नाही, म्हणजे ते अनबन असते जोपर्यंत त्या गोष्टी मिळत नाहीत तोपर्यंत. मिळायला वाटते. ओके, चला बॅक टू द पॉइंट. रेस्पिरेटरी क्वेश्चन RQ. याच्यावर तुम्हाला एक क्वेश्चन विचारतील, खूप सोपं आहे, चिल्लर पॉइंट आहे, बघा लगेच संपूया आपण. RQ दॅट इज रेस्पिरेटरी क्वेश्चन. म्हणजे काय असतं? रेस्पिरेशन करण्यासाठी आपण कुठला गॅस घेतला? ऑक्सिजन घेतला. काय रिलीज केला? येस. मग तुम्ही किती ऑक्सिजन घेतला आणि त्या बदल्यात किती CO2 रिलीज केला, ह्याच्या रेशोला काय म्हणायचं? रेस्पिरेटरी क्वेश्चन. संपला विषय. RQ म्हणजे काय? तुम्ही किती ऑक्सिजन घेतला आणि त्या बदल्यात तुम्ही किती CO2 रिलीज केला, ह्याला काय म्हणायचं? RQ. हे बघा इथे दिलंय. RQ is the ratio of the volume of CO2 evolved to the volume of oxygen consumed in respiration. RQ is the ratio of volume of CO2 evolved to the volume of O2 consumed in respiration. बरोबर का? RQ is equal to volume of CO2 evolved to volume of O2 consumed. है की नाही? RQ depends upon the type of respiratory substrate. RQ कशावरती डिपेंड आहे? टाइप ऑफ रेस्पिरेटरी क्वेश्चन. सॉरी, सबस्ट्रेट. तुम्ही काय वापरलंय? तुम्ही कार्बोहायड्रेट वापरले, फॅट वापरले का प्रोटीन वापरले, ह्याच्यावरती RQ डिपेंड आहे. बघा कसा. RQ फॉर कार्बोहायड्रेट बघूया आपण.
बघा इथं तुम्ही 6O2 घेताय, किती CO2 रिलीज करताय? 6च. RQ काय येणार? 1. आणि शिकलाय का नाही रिॲक्शन मध्ये? यार हो म्हणा की, तुम्ही रिॲक्शन मध्ये शिकलाय का नाही? 6CO2 सॉरी C6H12O6 प्लस 6O2 ह्यूज 6CO2 प्लस H2O प्लस एनर्जी. तुम्ही 6O2 घेतले आणि 6 CO2 रिलीज केले. RQ काय येणार? 1 येणार. हा विचारलाय क्वेश्चन. RQ फॉर कार्बोहायड्रेट किती आहे? 1. कसं कळलं ना? So 1 because equal amount of CO2 and O2 are evolved and consumed respectively. दिलंय बघा इथं. Volume of O2 consumed, the volume of CO2 evolved. RQ for carbohydrate is equal to 1. RQ for fat is equal to less than 1. RQ for protein 0.9. हे आता लेस दॅन 1 म्हणजे किती आहे सांगतो तुम्हाला पुढं. काढूया आपण ते. कधी काढायला सांगतात. आता बघू. RQ for fat is less than 1. How? Calculation for fatty acid कुठलं करूया? ट्रायपाल्मेटीन. ट्रायपाल्मेटीन नावाचं फॅटचं RQ काढूया आपण. काय होते बघा. 2 काय घेतलं आपण? C11H98O6 प्लस 145 ऑक्सिजन घेतले. काय मिळालं तुम्हाला? 102 CO2 मिळाले. आपल्याला कोण पाहिजे? आता हे दोन्हीच पाहिजे होते. मग आपण जर केला रेशो, ऑक्सिजन किती वापरले? 145. त्या बदल्यात CO2 किती रिलीज झाले? 102 इज इक्वल टू 0.7. हे बरोबर का बघा? 0.7 कळलं का? लेस दॅन 1 म्हणजे किती? 0.7. म्हणजे RQ फॉर फॅट किती आहे? 0.7 और लेस दॅन 1. ऍक्च्युली प्रोटीन आणि फॅट दोघांचा RQ लेस दॅन 1च आहे. लेस दॅन 1च आहे. म्हणजे किती? 0.7. कुणाचा काढला आपण हा? ट्रायपाल्मेटीन. विचारतील बरं काय हे वेड्यांनो, हे विचारतील. काय विचारतील? हे विचारतील. बरोबर का? RQ फॉर प्रोटीन 0.9. दॅट इज लेस दॅन 1च आहे तो पण. इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम रेस्पिरेटरी सबस्टन्सेस आर ऑफन मोर दॅन 1. प्युअर प्रोटीन्स और फॅट आर नेव्हर यूज्ड ॲज अ रेस्पिरेटरी सबस्टेट. हे काय लाईन्स आहेत, डायट लक्षात ठेवा फक्त. लिव्हिंग ऑर्गॅनिझम रेस्पिरेटरी सबस्टेट खूप आहेत. कार्बोहायड्रेट आहे, प्रोटीन आहे, फॅट आहे की नाही? आणि प्युअर प्रोटीन किंवा फॅट डायट वापरलं जात नाही. त्याला काय केलं जातं? कन्व्हर्ट केलं जातं. तेन वापरलं जातं. हा झाला तुमचा RQ. आय थिंक संपतंय काय? तो एवढंच आहे आपल्या ॲम्फिबोलिक पाथवे. जी मुलं नव्हती त्यांना मी एकदा रिवाइज करतो. ॲम्फिबोलिक पाथवे म्हटलेला रेस्पिरेशनला तुम्हाला जो विचारलं, रेस्पिरेशन हा जनरली कसला पाथवे आहे बाळांनो? जनरली कॅटाबॉलिक. जनरली कसला आहे? पण कधी कधी रेस्पिरेशन मध्ये काही केमिकल्स तयार पण होतात. तयार होणं म्हणजे ॲम्फिबोलिक, सॉरी ॲनाबॉलिक. ब्रेकडाउन होणं म्हणजे कैटाबॉलिक. तो यहाँ पे तैयार भी होता है, ब्रेकडाउन भी होता है. इसलिए रेस्पिरेशन को क्या बोलते हैं हम? एम्फिबोलिक पाथवे. पाथवे कळतोय है. तो यहाँ पे रेस्पिरेशन खत्म होता है. रेस्पिरेशन में हमने डिस्कस किए हुए पॉइंट्स को एक बार हाईलाइट करता हूं. सबसे पहले हमने डिस्कस किया था ग्लाइकोलिसिस. बराबर. ग्लाइकोलिसिस को डिस्कस करने के बाद हमने डिस्कस किया था अनएरोबिक रेस्पिरेशन. ग्लाइकोलिसिस में ब्रेकडाउन होकर ग्लूकोज का तैयार होता है पायरुविक एसिड. अभी पायरुविक एसिड आगे क्या करेगा? ये किस पर डिपेंड है? इन्वायरमेंट पे. मतलब अगर वहां पे ऑक्सीजन होता है तो एरोबिक रेस्पिरेशन, ऑक्सीजन नहीं होता है तो अनएरोबिक रेस्पिरेशन. अगर ऑक्सीजन नहीं होता है तो अनएरोबिक रेस्पिरेशन, उसमें एक इंपॉर्टेंट प्रोसेस बनता है, उसे बनते हैं फर्मेंटेशन. फर्मेंटेशन डिपेंड करता है ऑर्गेनिज्म टू ऑर्गेनिज्म. अगर ऑक्सीजन नहीं होता है मतलब अनएरोबिक रेस्पिरेशन, इन ईस्ट क्या बनता है वहां पे? ईस्ट में अल्कोहल, अल्कोहल एंड CO2, अल्कोहल एंड CO2. एन्झाइम वापरले तिथं. अल्कोहल डिहाइड्रोजिनेज, आय थिंक पायरुवेट डिहाइड्रोजिनेज, पायरुविक एसिड डिहाइड्रोजिनेज. के बाद
मसल्स और सम बैक्टीरिया इन एब्सेंस ऑफ ऑक्सीजन क्या बनाते हैं? लैक्टिक एसिड। एंजाइम कौन सा है वहां पे? लैक्टेट डिहाइड्रोजिनेज। वेरी गुड, ये कार्बोक्सिलेज। बराबर, ये कुछ चीजें हैं, ये आपको ध्यान में रखना है, ठीक आहे. त्यानंतर आपण बघितलं ॲरोबिक रेस्पिरेशन. ॲरोबिक रेस्पिरेशन मध्ये काय होतं? ॲसिटिल कोएन्झाइम ए तयार होतं फ्रॉम पायरुविक ऍसिड, त्याला आपण म्हणलं ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन. देन क्रेप सायकलमध्ये आपण बघितलं सायक्लिक ब्रेकडाऊन होतं. 2 सायकल होतात एका ग्लुकोजला ब्रेकडाऊन करण्यासाठी, कारण 2 पायरुविक ऍसिड तयार होतात, बरोबर. त्यामध्ये आपण बघितलं 4 असे 8 NADH2, एक असे 2 FADH2, एक अशा 2 ATP तयार होतात आणि ऑरोव्हर 3 CO2 काय होतात? बाहेर पडतात. सॉरी 6 CO2 होणार. 3 असे 6 CO2 बाहेर पडतात. सगळं होतं मैट्रिक्स ऑफ माइटोकॉन्ड्रिया. उसके बाद जो कुछ बना है एनर्जी रिच कंपाउंड NADH2 और FADH2, वो दोनों कहाँ पे जाते हैं? इनर मेम्ब्रेन ऑफ माइटोकॉन्ड्रिया, और वहां पर जाकर उनका ऑक्सीडेशन होता है विद द हेल्प ऑफ ऑक्सीडेशन, और उससे बनते हैं 36 ATP टोटल. बराबर, ठीक है. तो यहाँ पे हम रुकते हैं. नेक्स्ट वीडियो में हम नेक्स्ट चैप्टर लेकर आएंगे. तब तक के लिए धन्यवाद.